नमस्कार. जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे. आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहेत ना, मग काय तर गुरुवार सोडण्यासाठी काय तर गोड असा असावं म्हणून मी आज गोड भजी करणार आहे, म्हणजे गुलगुले करणार आहे गव्हाच्या पिठाचे. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ते कसे बनवायचे ते पण बघूया, साध्या आणि सोप्या पद्धतीनं आणि झटपट होणार आहे. 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी गुलगुले बनवण्यासाठी. गोड भजी म्हणले तरी पण चालेल, उपास सोडण्यासाठी मी करणार आहे. झटपटीत होणार आहे अशी रेसिपी आहे. आणि हेच वाटीनं म्हणजे तुम्ही कपाना पण घेऊ शकता मोजमाप, किंवा वाटीनं किंवा पातेल्यानं. मी वाटीनं घेतलेलं आहे. आता हे ना एक पातेलं घ्यायचं आहे, या पातेल्यात हे गूळ टाकून घ्यायचं आहे. ह्याच वाटीनं पाणी मोजून घ्यायचं 1 वाटी. बघा 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. पाणी यात ओतून घ्यायचं. आता हे गॅसवर ठेवायचा, म्हणजे गूळ सगळा असा विरघळून घ्यायचा. हे बघा गूळ असा गॅसवर ठेवून असा ही करून घ्यायचा आहे, विरघळून घ्यायचा आहे पूर्ण. उपास सोडण्यासाठी मस्त असं गोड पदार्थ तयार होतोय, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर महिन्यातले गुरुवार चालू आहेत ना, मग जर गुरुवारी काय गोड गोड करायचं वेगवेगळं, त्यामुळे मी जरा वेगळं करायला लागले. गुरुवारी तर आपण शिरा करतोच, पण काय तर असं वेगळं गोड करायला लागले मी. आता हे सगळं असं विरघळून घ्यायचं आहे. कुठलंही एकच मोजमाप ठेवा, म्हणजे जास्त गोड बी नाही होणार आणि जास्त ही पण नाही होणार, कमी पण नाही होणार. हे बघा सगळा गुळ असा विरघळून गेलेला आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी साखर घेतली तरी पण चालते. मी गुळ घेतलेला, गुळ म्हणजे गुळानं थोडंसं छान लागतंय, पण साखर घेतली तरी पण चालते, काय हरकत नाही. आता हे गॅस बंद करते, म्हणजे राहिलेला पण गुळ ना त्या गरम पाण्यात विरघळून जाईल. वाटीनं आपण हे गुळ मोजून घेतला होता ना, ह्याच वाटीनं आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे 2 वाट्या. हे बघा एक पातेलं घेतलेलं आहे, 1 वाटी टाकायचं आहे, अजून 1 वाटी घ्यायची, भरून घ्यायच्या, म्हणजे गुळ भरून घेतलेला आहे ना. हे बघा ही 1 वाटी, अशी 2 वाट्या झालेल्या आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काय साहित्य टाकून घेऊया. हे बघा चिमटभर मीठ टाकते, जास्त नाही टाकायचं, चिमटभर टाकायचं. अर्धा चमचा बेकिंग सोडा, म्हणजे छोटा अर्धा चमचा. 1 चमचा बडीशेप. आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं अगोदर. हे गुळाचं पाणी आहे ना केलेलं, हे टाकायचं ह्याच्यात, थोडं थोडं टाकून मिक्स करायचं. हाताने असं मिक्स करून घ्यायचं. आपण भज्याचं पीठ कसं करतो तसं करायचं. जास्त पातळ बी नाही, जास्त घट बी नाही करायचं. बघा भज्याला आपण पीठ करतो ना, तसं मी असं मिक्स करून घेतलेलं, चांगलं मिक्स केलेलं आहे. आणि नीट मिक्स करायचं बरं का. हे बघा असं, हे बघा. आता हे 2 मिनटं झाकून ठेवायचं. हे बघा तेल मी गरम करत ठेवलं होतं, तेल चांगलं असं गरम झालेलं आहे. अगोदर तेल गरम करून घ्यायचं, थंड तेलात बिलकुल बी नाही टाकायचं. आपण भजी कसं सोडतो तसं टाकायचं. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, असं थोडासा पाण्याचा हात घ्यायचा. हे बघा असे सोडायचं, म्हणजे हाताला चिटकत नाही ते पाण्याचा हात घेतल्यावर.
एकदम मस्त होते बघा खायला. हे बघा असे पलटून घ्यायचे, ते लगेच नाही पलटायचं. बघा असे आणि चांगली कमी गॅसवर असे तळून घ्यायचे, म्हणजे आतनं कच्चे नाही ते राहत. किती मस्त असे फुललेले ते सोडा टाकल्यामुळे. चांगले असे परतून घ्यायचे. खायला एकदम मस्त होते ते बघा. झटपटीत असं गोड खावं वाटलं ना, ही पटकन करायची रेसिपी, साध्या आणि सोप्या पद्धतीनं. घ्यायचे ते मी कमी गॅसवरच तळून घेते, म्हणजे आतनं पण तळले जाते, एकदम खुसखुशीत होते ते. हे बघा चांगले असे लाल मी तळून घेतलेले ते काढून घ्यायचे बघा. बिलकुल बी असे तेलकट नाही ते झाले, नाही याच्यात तेल बसलंय बघा. या मग खायला, आणि कशी वाटली रेसिपी ही मला कमेंट करून जरूर सांगा. हे बघा मस्त असे खुसखुशीत झालेले ते आतनं, बघितले का. या मग खायला.